नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आदरणीय गणेश नाईक साहेब यांची जी मुरबाडला जमीन आहे त्या जमिनीमध्ये वन लागलेलं आहे. वनमंत्री जण वन लागलेली जमीन जर वापरत असेल तर ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. सुबोध ॲग्रो ह्या कंपनीला फक्त 500 रुपये प्रति एकरी 60 वर्षासाठी लीजवरती दिलेली. 7/12 धारक स्वतः आदरणीय गणेश नाईक साहेब आहेत आणि ज्या कंपनीला दिलेली आहे सुबोध ॲग्रो त्या कंपनीचे डायरेक्टरसुद्धा स्वतः नाईक साहेबच आहेत. नवी मुंबईतील पत्रकार जनसेवक बाळासाहेब मिरजे यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी महापे MIDCच्या भूखंडाचा कमर्शियल वापर करून शासनाचा 100 कोटीचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मुरबाड येथे असलेल्या जमिनीवर वने लागलेले असताना सदर जमिनीच्या सातबारावर भोगवटाधारक म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव लागलं असल्याचा गंभीर आरोप केला. याबाबत त्यांनी वाशीतील तुंगा हॉटेल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचे पुरावे सादर केलेत. त्याचबरोबर त्यांनी महापे MIDC येथील व्हाईट हाऊस येथील शेजारील कामधेनू इमारतीमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी 2 कार्यालय घेतले असून सदर कार्यालय खरेदी करता RTGS केला आहे. मात्र त्यामध्ये कोणत्याही बँकेचा उल्लेख नसल्याचा प्रकार समोर आणला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे. आदरणीय गणेश नाईक साहेब यांची जी मुरबाडला जमीन आहे त्या जमिनीमध्ये वन लागलेलं आहे. वनमंत्री जण वन लागलेली जमीन जर वापरत असेल तर ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याशी पत्रावर केलेलं आहे. स्वतः वनमंत्री साहेब मंत्रालयामध्ये त्यांच्यासोबत मी 2 वेळा पत्रावर केलेलं आहे. वनरक्षक यांच्या मुलुंडला जे बसतात यांच्याशी पत्रावर केलेलं आहे. एक पत्र त्यांच्याकडून निघालेलं आहे की आम्ही चौकशी करू, पण ती चौकशी अत्यंत संत गतीने होत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर हा विषय मांडण्यासाठी आजचे पत्रकार परिषद गट क्रमांक 426, गट क्रमांक 397, गट क्रमांक 428, गट क्रमांक 428 अ, गट क्रमांक 430, गट क्रमांक 431, गट क्रमांक 33 ह्या सातबाऱ्यावरती आदरणीय गणेश नाईक हे स्वतः भोगवटाधारक आहे आणि हे वनमंत्री आहेत. आणि दुसरा गट क्रमांक आहे 431, 475 अ, गट क्रमांक 431 हे जे गट आहे हे सुबोध ॲग्रो ह्या कंपनीला फक्त 500 रुपये प्रति एकरी 60 वर्षासाठी लीजवरती दिलेली आहे. म्हणजे कवडी मोलानी. म्हणजे अशी कुठे जमीन पार आपले डोंगराळ भागात जरी गेलो तो 500 रुपये एकरीला भेटणारच नाही ती जमीन कुणालाच. मग ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हावी म्हणून मी संबंधित विभागाला तक्रार केलेली आहे. त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि पत्रकारांसमोर हा विषय यावा यासाठी पत्रकार परिषद घेतली. कारण मागच्या काळामध्ये घेतली होती त्यावेळेस इलेक्शन होतं किंवा आता मध्ये महापौरचं इलेक्शन झालं मग मध्ये, म्हणून मी आजचा दिवस म्हणून ही आज प्रेस घेतली. त्याच्यानंतर इकडे महापेमध्ये नाईक साहेबांनी जे 2 ऑफिस घेतलेले आहेत कामधेनूमध्ये, त्या ऑफिसमध्ये जे त्यांनी पैसे भरलेले आहेत तिथं फक्त RTGS म्हणून लिहिलं आहे. त्याच्यावरती कुठल्याही बँकेतून पैसे गेले आणि किती कसे गेले ते काही नाही, फक्त RTGS लिहिलेलं आहे. कुठल्याही बँकेचं ब्रँचचं काही नाव नाही आहे. म्हणून त्याच्यामध्ये मला शंका आहे की पैसे दिले की नाही, फक्त RTGS. आणि एखादे एवढे मोठे मंत्री आहेत आणि अशा गोष्टी होत असत त्या चुकीच्या आहेत. MIDCच्या जागेवरती 22 जर माळ्याच्या बिल्डिंग होत असेल तर भविष्यामध्ये तिथे उद्योग बंद होऊन जातील. उद्योग राहावेत आणि आत्ता तिथे 22 माळ्याचे परत बाजूला 22 त्यांचे व्हाईट हाऊस आणि त्याच्यावर क्रिस्टल हाऊस तिथे पुन्हा 22-23 माळ्याची बिल्डिंग होईल. मग सगळे फॅक्टरी बंद होऊन जातील. ह्या गोष्टीला कुठंतरी रोग बसावा म्हणून मी हे सगळं प्रसारमाध्यमांसमोर मांडत आहे. संबंधित त्याविषयी मी तक्रार केलेली आहे. दरम्यान बाळासाहेब मिरजे यांनी केलेल्या या आरोपाबाबत वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र येत्या काही दिवसात 1.5 कोटींचा जाहिरात घोटाळा आणि श्रमिक बाजार भूखंड घोटाळा बाळासाहेब मिरजे उघड करणार आहेत. नवीन येणाऱ्या काळामध्ये जाहिरात घोटाळा आहे तो 1 ते 1.5 करोड रुपयाचा आहे, जो स्वतः गणेश नाईक साहेब यांच्या याच्यामध्ये जो पेपर चालतो त्याच्यामधला आहे. दुसरा आहे जो श्रमिक बाजारासाठी जे भूखंड अनेक प्रकारे घेतले होते त्या भूखंड घेऊन त्यांनी
बिल्डरांना विकले, त्या संदर्भात हे सगळे डॉक्युमेंट्स आहे. पण पुढच्या प्रेसला ते प्रेस नोट सहित ते डॉक्युमेंट्स आपल्यासमोर सादर करेल. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.